ठळक प्रश्न, तपशीलवार संशोधन, पक्षपातीपणा नव्हे समतोल, आक्रस्ताळपणा नव्हे अभ्यासपूर्ण, तज्ञांचा सहभाग, सखोल विश्लेषण, विविध विषयांचा वेध घेणारा एक नंबरचा कार्यक्रम. पहा रोखोक डॉक्टर उदय निरगुडकरांसोबत सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री 9 वाजता फक्त झी 24 तास वर. नमस्कार, रोखोक बरोबर स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. भारताच्या 15व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे नगारे आता वाजू लागलेत. सत्ताधारी भाजपनं या पदासाठी बिहारचे विद्यमान राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. सर्जिकल स्ट्राईक, नोटबंदी किंवा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची धक्कादायक निवड या पाठोपाठ नरेंद्र मोदी सरकारनं घेतलेला हा आणखीन एक धक्कादायक निर्णय. कोविंद हे दलित समाजाचे आहेत, हे दलित समाजाचे आहेत अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची ओळख करून दिली. अशी ओळख करून देणं, विशेषतः राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची जातीवरून ओळख करून देणं कितपत योग्य आहे? सत्ताधारी एनडीएनं आपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर भारतीय राजकारणाचे फासे आता वेगानं पडू लागलेत. आकडेवारीची गणितं जुळवायला सुरुवात झाली आहे. कुजबूज, पडद्याआडच्या हालचाली, डावपेच, रणनीती, धोरणं, समझोते असं राजकीय वातावरण तापू लागलंय. राष्ट्रपती पद हे अराजकीय असावं असा सर्वसाधारण संकेत आहे, पण राष्ट्रपती पदावरून सध्या जे राजकारण रंगतंय ते पाहता तो संकेत हरवत चाललाय की काय असं वाटतंय. राजकीय पक्षांच्या राजकारणाच्या साठमारीत अगदी ज्येष्ठ नेत्यांनाही पराभव पत्करावा लागतो. उदाहरण म्हणजे एपीजे अब्दुल कलाम यांच्या विरोधात कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्यासारख्या अत्यंत बुजुर्ग स्वातंत्र्य सेनानीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची खरोखरच तेव्हा गरज होती का? आता राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपनं प्रयत्न सुरू केलेत. आजवरचा इतिहास पाहिला तर नीलम संजीवा रेड्डी यांचा अपवाद वगळता कुणाचीही बिनविरोध निवड झालेली नाही. आता कोणतंही नाव समोर न ठेवता विरोधकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांना भेटत राहणं योग्य होतं का? खरंच मनापासून सहमती घडवण्याचा हा भाग होता की आणखीन काही? विरोधकांना भाजपनं गृहीत धरलं होतं का? काँग्रेस आता राष्ट्रपती पदासाठी कुणाला उमेदवारी देणार? नीलम संजीवा रेड्डी आणि एपीजे अब्दुल कलाम असे 2 राष्ट्रपती आतापर्यंत काँग्रेसच्या मदतीशिवाय राष्ट्रपतीपदी निवडून आलेत. त्या यादीत आता रामनाथ कोविंद यांच्या नावाची भर पडणार का? KR नारायणन हे आपले पहिले दलित राष्ट्रपती होते. त्यांना निवडणुकीत जवळपास 90% मतं मिळाली होती. रामनाथ कोविंद यांच्या रूपानं भाजपनं पुन्हा एकदा दलित उमेदवार दिलाय. मग यावेळी नेमकी स्थिती काय असेल? राष्ट्रपती पद जिंकण्यासाठी भाजप प्रणित एनडीएला जवळपास 18,000 मतं कमी पडतायत. ही मतं मिळवण्यासाठी TRS, AIDMK अशा विरोधकांच्या भेटीगाठी भाजपवाले घेत आहेत. केवळ दलित मतांच्या बेगमीसाठी भाजपनं रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली आहे अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी एनडीएमध्ये घटक पक्ष असलेली शिवसेना कोविंद यांना पाठिंबा देणार की त्यांना विरोध करणार? सत्ताधारी आघाडीनं दलित चेहरा दिलाय, आता विरोधकही दलित उमेदवारच उभा करणार का? राष्ट्रपती पदाची निवडणूक ही विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न ठरणार आहे का? अशासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. मोदींचं कोविंद कार्ड. मोदींचं कोविंद कार्ड. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील हे आता स्पष्ट झालंय. आतापर्यंत चर्चेत असलेल्या सर्व नावांवर खोली मारत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कोविंद यांना पसंती दिली आहे. सकाळी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत या दोघांना सर्वाधिकार देण्यात आले. त्यानंतर शहा आणि मोदींची स्वतंत्र बैठक झाल्यानंतर कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राष्ट्रपति पद के चुनाव में एनडीए के प्रत्याशी के रूप में आज श्री रामनाथ कोविंद गवर्नर बिहार का नाम तय किया गया है. रामनाथ कोविंद हे मूळचे उत्तर प्रदेशातील
जिल्ह्यातल्या कानपूरचे. 1 ऑक्टोबर 1945ला तेरापूर इथे त्यांचा जन्म झाला. ते व्यवसायानं वकील असून दिल्ली उच्च न्यायालयात वकिली करतात. 16 ऑगस्ट 2015 पासून ते बिहारचे राज्यपाल आहेत. भाजपचा दलित चेहरा असलेले कोविंद पूर्वी भाजप दलित मोर्चाचे अध्यक्ष राहिले. 1994 ते 2000 आणि 2000 ते 2006 अशा 2 टर्म ते राज्यसभेत भाजपचे खासदार होते. कोविंद यांच्या नावावर लगेच प्रतिक्रिया देण्यास काँग्रेसनं नकार दिलाय. 22 तारखेला यूपीएच्या घटक पक्षांची बैठक होणार असून त्यावेळी भूमिका निश्चित केली जाईल असं काँग्रेसनं जाहीर केलंय. अभी मैं अपनी पार्टी के साथियों से भी कहूंगा कि इस पर कोई टिप्पणी न करें वो 22 तारीख तक, क्योंकि 22 तारीख को जब सभी दल मिलेंगे, विपक्षी दल मिलेंगे, उसमें जो निर्णय लिया जाएगा वही हमारी पॉलिसी होगी. त्याचवेळी भाजपनं नाव निश्चित करण्यापूर्वी चर्चा करणं टाळल्यामुळे काँग्रेस नाराज झाली आहे. पत्रकार परिषदेत नावाची घोषणा होण्यापूर्वी अमित शहा यांनी सोनिया गांधींना फोन करून याबाबत माहिती दिली असली तरी त्यामुळे काँग्रेसचं समाधान झालेलं नाही. स्वयं कांग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया जी से बात की है, पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह जी से बात की है, वरिष्ठ नेताओं से बात की है और सबको ये नाम हमने आज इन्फॉर्म किया है. हमने बताया था जब हम निर्णय लेंगे तो आपको बताएंगे. तो हमें ये पूरी अपेक्षा थी, ये पूरी उम्मीद थी कि अनाउंसमेंट से पहले आम सहमति बनाने के लिए कुछ कैंडिडेटों, कुछ उम्मीदवारों पर चर्चा करेंगे. काँग्रेसनं आपले पत्ते उघड केले नसले तरी देशातल्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाची नाराजी लपून राहिलेली नाही. भाजपनं टाकलेला हा बाउन्सर विरोधक कसा खेळतात हे पाहणं महत्वाचं आहे. डग करून तुलनेनं लो प्रोफाईल आणि कोणत्याही वादात नसलेल्या कोविंद यांना पाठिंबा द्यायचा की स्वतःचा दलित उमेदवार देऊन चेंडू पूल करायचा याचा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. मोदींचं कोविंद कार्ड या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहत आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार अमर साबळे. अमर साबळे, आपल्या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर. जनार्दन चांदूरकर, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ जोशी आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत. प्रकाश जोशी, आपलं स्वागत. आणि राज्यघटनेचे अभ्यासक प्राध्यापक उल्हास बापट हे देखील आपल्याबरोबर आहेत. पुण्याहून ते या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. उल्हास बापटजी, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. सुरुवात करूया अमर साबळे यांच्यापासून. अमर साबळे, आपल्या पक्षाच्या अध्यक्षांनी आज वार्ताहर परिषद घेऊन त्यामध्ये उमेदवाराचं नाव जाहीर करताना अगत्यपूर्वक त्याचं दलित असणं अधोरेखित केलं. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्याची जात ही आता इतकी महत्त्वाची तुमच्यासाठी झाली असं मानायचं का? रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर करून सामाजिक समता आणि सामाजिक समरसतेला, या विचारधारेला वाहून घेतलेली ही पार्टी आहे हे खरं अधोरेखित झालेलं आहे. ते दलित आहे हे या देशातलं वास्तव आहे. ते वास्तव त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं, शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित वर्गाला जोपर्यंत राजकीय सत्तेमध्ये भागीदारी मिळणार नाही आणि सन्मान मिळणार नाही तोपर्यंत सामाजिक आर्थिक समता प्रस्थापित होणार नाही. त्या दिशेने हे टाकलेलं पाऊल आहे. या पावलाचं मी स्वागत करतो. ते दलित आहेत हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर श्रद्धा ठेवणारे आणि धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून जी स्वतःची गणना करून घेतात त्यांनी या भूमिकेला खरं समर्थन देऊन या देशामध्ये नव्याने एकदा सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीला सहकार्य केलं पाहिजे असं या प्रसंगी मी आवाहन करतो. अमर साबळे, मी या प्रश्नात तुम्हाला विचारायचं कारण आपले सहयोगी त्याच महाराष्ट्रातले शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातले आपले सहयोगी पक्ष शिवसेना यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 51व्या वर्धापन दिनाला तसा टोला तुमच्या पक्षाला लगावला आणि त्यात त्यांनी दलित मतांकडे, दलित व्होट बँकेकडे
लक्ष ठेवतच दलित उमेदवाराची निवड केल्याची टीका आपल्यावर केली आहे, याला तरी कसं उत्तर द्याल अमर साबळे? या संदर्भामध्ये ते दलित आहे हे एकमेव क्वालिफिकेशन नाही, दलित मतांचं राजकारण सुद्धा नाही, कारण नजीकच्या काळामध्ये कुठल्याही मोठ्या निवडणुका नाहीत, त्यामुळे दलित कार्ड खेळण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु रामनाथ कोविंदजी हे बिहारचे राज्यपाल आहेत, ते अभ्यासू नेते आहेत, चारित्र्यसंपन्न चिंतनशील अभ्यासक आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर त्यांची श्रद्धा आहे. ते कडवे आंबेडकर राईट्स आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चामध्ये मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. ते किती कमिटेड आहे मला माहीत आहे. त्यामुळे त्यांच्यावर ते केवळ दलित आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही आक्षेप घेणं हे गैर आहे, त्यांच्यावर अन्यायकारक आहे. त्यामुळे उद्धवजी ठाकरे यांनी केलेली टीका ही अप्रस्तुत आहे. आपण जे अभ्यासू चारित्र्यसंपन्न आंबेडकरवादी ही विशेषणं लावली, तशी विशेषणं लावलेले अनेक उमेदवार या देशामध्ये उपलब्ध होते, एवढंच मी फक्त आपल्या निदर्शनाला आणून देऊ शकतो. आपण जाऊया जनार्दन चांदूरकर यांच्याकडे. जनार्दन चांदूरकर, ही निवडणूक बिनविरोध होणार का ही निवडणूक होणार आपल्याला असं वाटतंय? कारण यापूर्वी देखील APJ अब्दुल कलाम यांचं नाव अटल बिहारी वाजपेयींच्या काळात समोर आलं होतं. तेव्हा कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्यासारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानीला आपण निवडणुकीला भाग पाडलं होतं आणि मग उगाचच आपल्या सगळ्यांच्या दबावामुळे इतक्या मोठ्या स्वातंत्र्य सेनानीला आयुष्याच्या अखेरीला मनस्ताप सहन करावा लागला होता. याही वेळी आपण निवडणूक म्हणून निवडणूक लढवणारच आणि एका दलित उमेदवाराचा पराभव करणार का असा पेच आपल्या समोर भाजपनं टाकलेला आहे. काय सांगाल? नाही, एक अत्यंत दुर्दैवी बाब आहे उदयजी, कारण आज दुपारपासून मी बऱ्याच TV चॅनल्सवरती ही चर्चा ऐकली, तर सगळ्याच चॅनलवरती हा मुद्दा हायलाईट होतो की रामनाथजी हे दलित असल्यामुळं, आणि आपण आपल्या भाषणामध्ये आपल्या याच्यामध्ये चर्चेमध्ये आपण सांगितलं की ते भारतीय जनता पार्टीचे प्रेसिडेंट यांनी अनाऊन्स करताना त्यांनी सांगितले की ते दलित आहेत आणि अशामुळं एक ठराविक क्वालिफिकेशन त्यांना लागल्यासारखी झाली. म्हणजे राष्ट्रपती होण्यासाठी त्याची केपेबिलिटी ही न पाहता ते ठराविक जातीचे आहेत आणि म्हणून त्यांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार करण्यात आलेला आहे. ही या देशाच्या विचारवंतांना काळिमा फासणारी बाब आहे. मग ती राजकीय कोणताही पक्ष असो, त्या पक्षानं केवळ, आता माझे मित्र साबळे साहेब खासदार म्हणाले की ते दलित आहेत म्हणून, ते दलित म्हणजे ते दलित आहेत, परंतु कुठल्याही दलिताला, गावातल्या दलिताला उचलून तो दलित आहे म्हणून इंडियाचा प्रेसिडेंट बनवता येत नाही. त्याच्यासाठी ॲडिक्वेट क्वालिफिकेशनची गरज असते आणि ते ॲडिक्वेट क्वालिफिकेशन त्या रामनाथजींच्याकडे आहे. हा तुमचा मुद्दा मी मान्य करतो, पण दुर्दैवानं ते गांधींचा पुणा पॅक्ट झाला त्यापासून या देशाच्या राजकारणामध्ये दलित आणि नॉन दलित हा राजकारणामधला फोपाळून आलेला हा जो वाद आहे, दुर्दैवानं आज हे डोकं वर्कआउट. जनार्दन चांदूरकर, आपण हा उद्धव ठाकरे असोत, आपण हा मुद्दा जो मांडताय, मग त्या मायावती असोत, मग त्या ममता बॅनर्जी असोत, किंवा मग अजून कोणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांच्या विरोधात दलित उमेदवार उभा करण्यात येणार आहे म्हणून प्रचार करणारे लोक असोत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मला फक्त तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे चांदूरकर साहेब. 1997 साली KR नारायणन यांची उमेदवारी जाहीर करताना आपल्या पक्षातर्फे काय प्रकारची गोष्ट सांगण्यात आलेली होती, काय प्रकारची विशेषणं लावण्यात आलेली होती, ही जरा तपासून पहा. काळ फक्त बदलला. 97, 2007, 2017 20 वर्षानंतर तीच विशेषणं, 20 वर्षानंतर तीच विशेषणं, 20 वर्षानंतर तीच विशेषणं भाजप लावतोय. एवढाच फक्त फरक आहे. हा दुर्दैवी प्रकार आहे.
हा दुर्दैवी भाग आहे. आणि या देशातील जनता कदाचित सुधारत असेल, जातीपातीपासून मोकळं होण्याचं राजकारण करत असेल, परंतु केवळ मताच्या राजकारणासाठी हे राजकारण करतात, ही दुर्दैवी बाब आहे उदयची. ओके, आपण जाऊया उल्हास बापट यांच्याकडे. उल्हास बापट, संपूर्ण राज्यघटनेचा आपला अभ्यास आहे, तसंच अनेक राष्ट्रपती जे निवडणूक जिंकून आले किंवा एकच बिनविरोध आले, नीलम संजीव रेड्डी, फखरुद्दीन अली अहमद यांच्या निधनानंतर त्यांची निवडणूक झाली होती आणि ती बिनविरोध झाली एक प्रकारे. राष्ट्रपती हे या देशातलं घटनात्मक दृष्ट्या सर्वोच्च पद आहे. उल्हास बापटजी, या निवडणुकीतून, त्याच्या उमेदवाराच्या प्रतिमेतून, त्याच्या गुणवत्तेतून संपूर्ण जगासमोर एक संदेश जात असतो. आपल्याला काय वाटतं, आत्ताचं राजकारण आणि समोर आलेली गोष्ट बघता काय प्रकारचा संदेश या निवडणुकीतनं समोर जाईल असं वाटतं आपल्याला? एक तर लक्षात घ्या की राष्ट्रपती निवडणूक हा शब्द आला की त्यात राजकारण हे आलंच. आणि अगदी पहिल्या राष्ट्रपतींपासनं म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसादांपासनं हे राजकारण खेळलं जात आहे. नेहरूंना राजेंद्र प्रसाद नको होते, त्यांना पहिले गव्हर्नर जनरल जे होते राजगोपालाचारी तेच पाहिजे होते, महात्मा गांधींनाही तेच पाहिजे होते, परंतु पटेलांना ते नको होते आणि पटेलांनी काँग्रेसची लोकं त्यांच्या बाजूला वळवली आणि प्रत्यक्षात ठराव पास होताना राजेंद्र प्रसादांचं नाव टाकलं गेलं. आता ही जी प्रचंड एम्बॅरसमेंट झाली नेहरूंसाठी, ती वाचवण्यासाठी नेहरूंनीच त्यांचं नाव प्रपोज केलं. तेव्हा निवडणुकीमध्ये राजकारण हे येणारच. आणि हा जो पत्ता खेळला जातो आहे रिझर्वेशनचा किंवा दलिताचा, हा पहिले दोन लोक बोलले त्यांच्याशी मी सहमत आहे की याच्यावर जोर देणं योग्य नाही. मेरिटॉक्रसी म्हणजे लायक मनुष्य हाच तिथे राष्ट्रपती झाला पाहिजे. तो कुठल्या जातीचा आहे, तो ब्राह्मण आहे का दलित आहे, याला महत्त्व माझ्या मते येत नाही. परंतु राष्ट्रपती पदाचं अराजकीय स्वरूप मध्ये पद, त्याची निवड हे सगळं अराजकीय असलं पाहिजे. ते अराजकीय स्वरूप आता आम्ही, उल्हास बापटजी, पूर्णपणे गमावलंय. हां, आता असं आहे की राष्ट्रपती हे प्रथम नागरिक आहेत आणि ज्यावेळी चर्चा झाली होती घटना समितीमध्ये, आता सगळ्या कायद्याच्या लायब्ररीजमध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स असतात, त्यातला चौथा खंड काढून पहा की प्रत्यक्ष निवडणूक नको, अप्रत्यक्ष घेऊया. हे याच कारणाकरता म्हटलं होतं की पंतप्रधान आणि राष्ट्रपतींमध्ये संघर्ष निर्माण व्हायला नको, कारण राष्ट्रपतींची भूमिका ही दुय्यम आहे. आपले राष्ट्रपती हे अमेरिकेच्या राष्ट्रपतींसारखे खूप पॉवरफुल पण नाही आहेत आणि इंग्लंडच्या राणीसारखे काहीच ताकद नाही असे पण नाही आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी आपली पोझिशन येते. पण एक लक्षात घ्या की राष्ट्रपती हे पंतप्रधान कोण होणार हे ठरवतात, जर का बहुमत मिळालं नाही तर. आता 2019ची निवडणूक येणार, याच्यात भाजपला जर का निर्विवाद बहुमत मिळालं नाही, कोअलिशन गव्हर्नमेंट जर का आलं, तर कोणाला पंतप्रधान बोलवायचं हा अधिकार राष्ट्रपतींचा आहे. एक. दुसरी गोष्ट, केलेले कायदे ते परत पुनर्विचाराकरता पाठवू शकतात. घेतलेला निर्णय मंत्रिमंडळाचा असतो तो पुनर्विचाराकरता परत पाठवू शकतात. अनेक गोष्टी हे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यात चांगले संबंध राहायला पाहिजेत, हे अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी आहे. आणि एक जाता जाता सांगतो की आता राष्ट्रपतींचा महाभियोग पण करता येणार नाही, कारण त्याच्यासाठी 2/3 मेजॉरिटी लागते लोकसभा आणि राज्यसभेमध्ये, जी कुठल्याही पक्षाकडे नाही आहे. त्यामुळे एकदा राष्ट्रपती नेमलं की 5 वर्ष त्यांना काढता येणार नाही, हलवता येणार नाही, हे निश्चित आहे. आणि त्यामुळे आपल्या हातातला राष्ट्रपती असावा असं मोदींना वाटलं तर त्यात काही चूक नाही आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक प्रकाश बाळ होते, याचाच अर्थ हे सर्वोच्च पद राजकारणाच्या पलीकडे नाही, असं आता घटनातज्ञ देखील आपल्याला सांगतायत. ही अशा प्रकारची निवडणूक बिनविरोध होऊ शकत नाही का? फखरुद्दीन अली अहमद यांच्या निधनानंतर नीलम संजीव रेड्डी आपल्याकडे निवडून आले होते. अशा प्रकारे सहमती होऊ शकत नाही का? अगदी अब्दुल कलाम यांच्या नावाला सुद्धा आमच्याकडे सहमती होऊ शकत नाही. या देशामधला निवडून आलेला लोकप्रतिनिधी हा समंजसपणे एकत्र येऊ शकत नाही? नाही, मला असं वाटतं की एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की राष्ट्रपती पदाची निवडणूक ज्यावेळेस होते त्यावेळेस राजकारण हे निश्चितपणे असतं. जसं आता बापटांनी सांगितलं
की शेवटी असं आहे की जी व्यक्ती राष्ट्रपती पदावर बसते त्या व्यक्तीला घटनात्मक पेच प्रसंगाच्या वेळी निर्णय घ्यावे लागतात आणि ते फक्त कायदा आणि कायद्याच्या चौकटीत बसून घेतानासुद्धा आपल्या देशाची राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती याचा विचार घेऊनच त्याला ते निर्णय घ्यायला लागतात. त्यामुळे राष्ट्रपती पदावर कोण व्यक्ती बसणार हे फार महत्त्वाचं असतं आणि मग तो राज्यकर्ता पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असतील, या दोघांनाही नेहमी असं वाटत असतं की आपल्याला साधारणतः अनुकूल होईल अशा पद्धतीचा व्यक्ती त्या ठिकाणी बसावा. त्यामुळे आपण जर बघितलं तर पहिल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून तर आतापर्यंत कधीही अशा प्रकारचं एकमत झालेलं नाही. फक्त नीलम संजीव रेड्डी यांचं जर आपण आपात वगळलं तर. त्यामुळे मला असं वाटतं की निवडणुकी होणार, म्हणजे आता जरी आपण परिस्थिती बघितली तरी मला असं दिसतं आहे की 22 तारखेला जी बैठक आहे विरोधी पक्षांची, त्याच्यामध्ये कदाचित ते टोकन कॉन्टेस्ट का होईना ते निश्चितपणे करतील. आणखीन एका कोणती लक्ष्मी सहगल सारख्या मोठ्या व्यक्तीला जर ही व्यक्ती दलित असेल तर मला सांगा मग या चॉईसला तुम्ही काय म्हणाल? नाही, तेच मी आता म्हणतो की मगाशी चांदोरकर आणि साबळे या दोघांनी जे मत व्यक्त केलं त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे की राष्ट्रपती पदाची व्यक्ती जी आहे ती समोर आल्यानंतर आता सत्ताधारी पक्षाने त्यांना निवडलं आहे, त्यांनी त्यांची व्यक्ती, त्यांचा जो उमेदवार आहे तो आपल्यासमोर मांडला आहे, तर तो उमेदवार राष्ट्रपती पदावर बसण्याच्या योग्यतेचा आहे की नाही याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. तो कोण पण ते जरी असलं तरी शेवटी हा राजकीय निर्णय, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस त्यांच्या पक्षाने ज्यावेळेस निवड केली त्यावेळेस त्यात अनेक घटना अशा होत्या की त्यामुळे आता आपण जर बघितलं तर या उमेदवारामुळे विरोधी पक्षांच्या जे एकत्र येण्याची प्रक्रिया होती त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे संभ्रम निर्माणासारखं झाल्यासारखं दिसेल. जसं मायावती म्हणतात की जर विरोधी पक्षांनी दलित उमेदवार दिला तरच आम्हाला विचार करता येईल, नाहीतर आम्हाला आता जो म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाने दलित उमेदवार देऊन, कितीही जातीचा उल्लेख करायचा नाही म्हटलं तरी दलित उमेदवार देऊन विरोधी पक्ष जे एकत्र येऊ शकले असते 2019 साठी ती एक रंगीत तालीम झाली असती राष्ट्रपती पदाची निवडणूक, त्यांच्यात फूट पाडली. कारण आज नितीश कुमारांनी स्वागत केलं, मायावती समर्थन करतील असं वाटतंय, बिजू पटनाईक यांनी आपले पत्ते अजून उघड केलेले नाहीत, शरद पवार यांनी आतापर्यंत कोणतंही मत आमच्यापर्यंत तरी त्यांचं आत्ता आलेलं नाही आहे. तसंच AIDMK मधला पनीरसेल्वम हा जो गट आहे त्यांनी एक प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं आपण उभे राहू अशा प्रकारचे संकेत दिलेले आहेत. ममता बॅनर्जी आणि डावे यांची मतं मात्र काहीशी वेगळी असू शकतात, परंतु काँग्रेस, ममता आणि डावे याबरोबर इतर कोणी जातील असं काही आत्ता वाटत नाही आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची होणारी जी एक काय म्हणतो फळी होती, 19ची रंगीत तालीम होती, ती आता होऊ शकत नाही आहे. हां, निश्चितपणे. कारण आपण जर बघितलं तर आत्ताच्या क्षणाला काँग्रेस आणि ममता या कुठेतरी आयसोलेट झाल्यासारखं दिसत आहेत. आणि CPM आणि CPIने जे मत सांगितलं होतं की बुवा तुम्ही कुठला उमेदवार देता तर तो उमेदवार हा कट्टरपंथी नसावा, तर मला असं वाटतं त्यांच्या विचाराचं कुठंतरी निश्चितपणे मोदींच्या पक्षाने विचार केलेला आहे. आणि असा नेता त्यांनी दिला की जो फारसा वादग्रस्त नाही, ज्याला घटनात्मक तरतुदीची जाणीव आहे, ज्याला कायद्याचा पूर्ण अभ्यास आहे आणि ज्याला राजकारणाचा सुद्धा आहे, जो राज्यसभेत दोन टर्म आहेत. मला ब्रेकवर जाण्यापूर्वी एक प्रश्न, ममता बॅनर्जी यांचा विषय आपण काढला म्हणून, ममता बॅनर्जींनी प्रणव मुखर्जी यांच्या नावाला विरोध केलेला होता, परंतु आत्ता मात्र प्रणव मुखर्जी यांना दुसऱ्यांदा टर्म मिळावी याच्याकरता ते आग्रही होता. हे काय गौडबंगाल आहे? नाही, त्याच्यातसुद्धा शेवटी सत्तेचं राजकारण आहे. याचं असं आहे की त्यांना शेवटी बंगालमधले जो मतदार आहे त्याला समोर आणि जो आपल्या जवळ ठेवायचं आहे, त्याला आपल्याकडे आकर्षित करायचं आहे, तर ज्यावेळेस त्या प्रणव मुखर्जींचं नाव घेतात आणि त्यांना समर्थन करतात त्यावेळेस निश्चितपणे सर्वसामान्य माणूस जो आहे, बंगाली माणूस आहे, तो निश्चित त्यांच्या बाजूला झुकतो. सुखावणारा अशी एक भावना असू शकते. त्यामुळे तो एक त्यांचा भाग असू शकतो. जेव्हा अत्यंत आक्रमक अशा स्वरूपाचा पंतप्रधान एखाद्या देशात असतो त्यावेळेला राष्ट्रपती हा आक्रमक असावा की सहमतीचा उमेदवार असावा, आपल्याला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की सहमतीचा उमेदवार असावा आणि तसा प्रयत्न करण्यामध्ये, त्या प्रक्रियेमध्ये सर्वांनी सहभाग घ्यायला पाहिजे. जसं सत्ताधारी पक्षाने सहभागी व्हायला पाहिजे तसा भाग घ्यायला पाहिजे. परंतु सत्ताधाऱ्यांचे जे पक्ष होते, सत्ताधाऱ्यांचे जे प्रयत्न होते सत्ताधारी पक्षाचे, ते खरोखरच तसा हेतू मनात ठेवून होते का?
मागच्या काही दिवसांमधल्या राजकीय घटनांवर, घडामोडींवर, भेटीगाठींवर नजर टाकूयात आणि त्यावर प्रश्न करूयात. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय मोदींचं कोविंद कार्ड. मोदींचं कोविंद कार्ड याविषयी आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत अमर साबळे, जनार्दन चांदूरकर, प्रकाश बाळ जोशी आणि उल्हास बापट. आपण जाऊया अमर साबळे यांच्याकडे. अमर साबळे, मगाशी तुम्ही असं सांगितलं की अशा प्रकारच्या व्यक्तीला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे, त्यांना बिनविरोध निवडून दिलं पाहिजे. आजही ही आपली अपेक्षा कायम आहे की रामनाथ कोविंद यांना सहमतीने बिनविरोध निवडून दिलं पाहिजे प्रत्येकाने? अशी माझी अपेक्षा आहे, कारण शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित वर्गाचा प्रतिनिधीला एवढा मान, सन्मान आणि देशाचं सर्वोच्च पद मिळत असेल तर या देशामध्ये एक सामाजिक परिवर्तनाची जी सुरुवात झालेली आहे आणि म्हणून त्या सर्व सामाजिक परिवर्तनाच्या एका पावलाला सगळ्यांनी साथ द्यावी अशी अपेक्षा असणं काही गैर नाही. अगदी बरोबर मला आहे. मनस्वी आनंद झालेला आहे की ज्यांची आंबेडकरांवर नितांत श्रद्धा आहे आणि शोषित पिढ्यांच्या प्रश्नाबद्दल मनामध्ये कळकळ अगदी. आहे, अशा व्यक्तीला देशाच्या सर्वोच्च स्थानी काम करण्याची संधी मिळते. KR नारायणन जेव्हा उभे होते, अशा व्यक्तीला सर्वांनी साथ द्यावी. अमर साबळे, KR नारायणन जेव्हा उभे होते त्यावेळी ते देखील शोषित, वंचित, आंबेडकर असे सगळे विशेषण लावता येणारे होते. त्यावेळी आपल्या पक्षाची भूमिका काय होती? नंबर 1. नंबर 2, प्रतिभा देवीसिंग पाटील जेव्हा उभ्या होत्या तेव्हा त्याही वेळी सहमती होऊ शकली असती, पण आपल्या पक्षाने भैरोसिंग शेखावत यांना उमेदवारी दिली. प्रणव मुखर्जी यांच्या विरोधात आपण PS संगमा यांना समर्थन दिलं. मग या तिन्ही वेळेला तुम्ही आत्ता जे सहमतीचं गाजर दाखवताय ते त्यावेळी तुमच्याही समोर होतं. मग तुम्ही सहमती तेव्हा का नाही दाखवलीत? तुम्ही बिनविरोध निवड तेव्हा का नाही होऊ दिलीत? एक काळ बदललेला आहे. जुन्या मताशी आपण कायम चिकटून राहिलं पाहिजे असं काही नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की कालानुरूप विचारांमध्ये उत्क्रांती होऊ शकते, त्याप्रमाणे बरोबर आहे. सहमतीच पुढील काळामध्ये जर सहमतीचं राजकारण होणार असेल आणि व्हावं असं वाटत असेल तर त्यात गैर काय? तुम्हाला जी 18,000 मतं अमर साबळे कमी पडणार आहेत, ती 18,000 मतं आपण कोणाकडून आणणार? कोणत्या मित्राची किंवा विरोधकाची तुम्ही हात मिळवणी करणार? कोणाचे विचार तुम्ही उत्क्रांत करणार हे तरी कळू द्या. कारण तुम्ही आत्तापर्यंत ज्या ज्या विरोधकांना भेटलात त्या प्रत्येकाने तुम्ही कोणताही उमेदवार दिलेला नाही असं सांगत सहमतीसाठी नकार दर्शवलाय. अगदी उद्धव ठाकरेंनी देखील तीच भूमिका काल मांडलेली होती आणि आज नाव जाहीर केल्यानंतर त्यांची भूमिका स्पष्टच आहे. त्याच्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. जर तुम्हाला सहमती हवी होती तर नाव घेऊन चर्चा का नाही केलीत? तुम्ही विरोधकांना गृहीत धरताय का? या नाही, विरोधकाचा विषय नाही. उद्धव ठाकरे हे आमचे गठबंधनमधील मित्रपक्ष आहेत, परंतु त्यांनी विचारणा केली. ह्याच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीबरोबर गठबंधन असणाऱ्या इंडियातील कोणत्याही पक्षातील नेत्याने उमेदवार कोणता असला पाहिजे अशी चर्चा केलेली नाही. आणि भारतीय जनता पार्टीचे गठबंधन आणि या देशामध्ये जे एकमेकाला सहकार्य करण्याची भावना असणारे अनेक राजकीय पक्ष आहेत, त्यामुळे 19,000 मतं काही कमी पडणार नाहीत. रामनाथ कोविंदजी हे राष्ट्रपतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, त्यामध्ये आमच्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. जनार्दन चांदूरकर, त्यांना तर पूर्णपणे खात्री आहे की त्यांचा उमेदवार निवडून येईल. मग असं असताना 22 तारखेच्या आपल्या बैठकीमध्ये कोणत्या प्रकारचा निर्णय होणार आहे? आपण कोणत्या अशा नवीन उमेदवाराला भरीला पाडणार आहात? किंबहुना ही निवडणूक तुमच्यासाठी जिंकण्यापेक्षा विरोधकांची मोठ बांधून 2019ची तयारी करण्याची रंगीत तालीम आहे का? जनार्दन चांदूरकर. नाही, आपलं म्हणणं उद्धवजी हे बरोबर आहे, पण जाता जाता मी आपल्या साबळे खासदार साहेबांनी
जे सांगितलं की ते आपण जो रेफरन्स दिला नारायणच्या वेळेचा, तर त्यावेळेला त्यांनी सांगितले की काळाच्या ओघामध्ये माणसामध्ये बदल होतो, ही डार्विनची थेअरी आहे इव्होल्युशनची, आणि तो बदल म्हणजे त्याच्या बॉडी फॉर्ममध्ये होतो, आणि वैचारिक बदलाच्या संदर्भाचे थेअरीज आहे त्याचं सोशलॉजिकल त्याची इम्प्रूव्हमेंट कशी होईल या संदर्भाच्या आहेत. अच्छा, तो प्रश्न जाऊ द्या. प्रश्न असा आहे, उद्धव ठाकरेंनी आज जे स्टेटमेंट केलं, तर त्या स्टेटमेंटचं पॉलिटिकल ॲनालिसिस जर आपण केलं तर निष्कर्ष किंवा लोकमत काय तयार होतं. त्याने काय सांगितलं की हे जे रामनाथ जे आहेत, हे रामनाथ यांची निवड दलितांची मतं घेण्यासाठी त्यांनी केलेली आहे. आणि ते तेवढंच बोलले नाही, तर ते पुढं जाऊन म्हणाले की मग फक्त दलितांचं तुम्हाला चांगलं करायचं असेल आणि देशाचं चांगलं करायचं नसेल तर मग आम्हाला काय करायचं आहे ते. याचा अर्थ असाही होऊ शकतो की भारतीय जनता पार्टीचा जो कम्युनियल अजेंडा आहे तोच हिंदुत्ववादी अजेंडा शिवसेनेचा आहे. आणि त्यामुळं नारायणच्या आणि रामनाथच्या कॅन्डिकेचरमध्ये फरक हा असा आहे, जो मायावतींनी स्पष्ट केला की ते RSS मध्ये काम करत होते, वेराज नारायणन RSS मध्ये काम करत नव्हते. त्यामुळं देशातील लोकांचा एक समज आहे की तो कम्युनल अजेंडा घेऊन चालणारा तरी राष्ट्रपती तुम्ही एका महत्वाच्या चांदूरकर तुम्ही एका महत्वाच्या विषयाला आत्ता छेडलेलं आहे, आणि ते म्हणजे त्यांचं दलित असणं यापेक्षा सुद्धा त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. प्रकाश बाळ जोशी, ही एक संधी होती भारतीय जनता पक्षाकडे. अजून एक मुद्दा बोला करू इच्छितो. तो महत्वाचा मुद्दा असा आहे की मायावतींनी आज स्टेटमेंट दिलं असं की ते कोविंद जे आहेत ते देशामध्ये मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी, अत्यंत कमी लोकसंख्या असणाऱ्या दलित समाजाचे आहेत. म्हणजे दलितांच्या मध्ये मेजॉरिटी ऑफ दलित आणि मायनॉरिटी ऑफ दलित असा भेदभाव सुद्धा करून देशाला डिवाइड करण्याचा हा काही राजकीय पक्षांचा स्टंट आहे, असं याच्यातून दिसून येतं. आपण पहिल्या मुद्द्याची निवडून आपण जनार्दन चांदूरकर, आपण पहिल्या मुद्द्याची चर्चा करूया. ही एक संधी होती की अशा प्रकारचा एक उमेदवार द्यायचा की ज्याच्यावर कोणत्याही विचारधारेचं लेबल नसेल. मग तो अब्दुल कलाम यांच्यासारखा व्यक्ती होता, काही दिवस रतन टाटा यांचं नाव चर्चेत होतं. अर्थात ते निवडून यायची किंवा त्यांनी सहमती द्यायची शक्यता अत्यंत कमी होती. अशा वेळेला कोणतंही नाव पुढे आलं असतं तरी देखील त्या नावाला त्याच्या विचारधारेचं लेबल लागलेच असणार होतं. काय सांगाल? नाही, आपण जसं सुरुवातीपासून म्हणतोय की ही निवडणूक आणि या निवडणुकीतील उमेदवार हा जरी आपण राजकीय निरपेक्ष असा असावा असं जरी म्हटलं तरी शेवटी राजकारण हे इथं लागूच होतं. राजकीय विचार हा निश्चित होतो आणि सत्ताधारी पक्ष जो असतो त्याला, मग तो काँग्रेस असेल किंवा आज भाजप आहे, त्यांना त्यांच्या राजकीय भवितव्याचा विचार करून उमेदवाराची निवड करावी लागते. आणि ती करताना परत इतर राजकीय वजाबाकी आणि बेरजासुद्धा कराव्या लागतात. तर मला असं वाटतं की हा उमेदवार निवडताना असा पूर्णपणे अपॉलिटिकल निवडणं म्हणजे कुठल्याच पक्षाला शक्य होईल असं मला वाटत नाही. कारण तो निवडणारा, तो जो कोण उमेदवार असेल त्या उमेदवारावर कुठेतरी, आणि शेवटी ही राजकीय विचारांची जी लढाई आहे. मी तुम्हाला अशा करता का विचारतोय की झैलसिंग ज्या वेळेला राष्ट्रपती झाले त्यावेळी पंजाबमधल्या अशांततेचा त्याला संदर्भ होता. अब्दुल कलाम ज्यावेळी राष्ट्रपती झाले त्यावेळी गुजरातमधल्या दंगलांचा त्याला पार्श्वभूमी होती. तशा प्रकारे आत्ता या रामनाथ कोविंद यांच्या निवडीला कुठली पार्श्वभूमी असं वाटतं? आपण जर बघितलं तर भाजपचं राजकारण आणि त्यांची जी राजकीय व्यूहरचना आहे ती जर 2014च्या निवडणुकीच्या आधीपासून जर बघितली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष यांनी गेल्या 4-5 वर्षामध्ये सातत्यानं दलित समाजाला आपल्या पक्षाच्या बाजूनं, आपल्या बाजूनं वळवण्याचा अतिशय सातत्याने प्रयत्न केला. त्याला अनेक उदाहरणं, म्हणजे आपण लंडनमधलं आंबेडकरांचं स्मारक असेल, मुंबईतली जागा असेल किंवा दिल्लीमधलं जे त्यांचं फाउंडेशन आहे त्याला मदत असेल आणि इतर अनेक ज्या व्यवस्था असतील. त्यामुळे दलित मताला आपल्याकडे वळवणं हे भाजपच्या रणनीतीचं फार मोठं आणि एक महत्त्वाचं पाऊल आहे. आणि मला असं वाटतं की
तो एक भाग. आणि परत दुसरा राजकीय भाग असा की दलित नेत्याला जर आज निवडलं की ज्याला वैधानिकसुद्धा अभ्यासाची जोड आहे, तर असा उमेदवार जर निवडला तर त्यामुळे विरोधकांच्या ज्या गटामध्ये सुद्धा काही एक आणखीन एक मुद्दा असा आहे की त्यांचं उत्तर प्रदेशचा असणं आणि आत्ता बिहारचा राज्यपाल असणं हे भावी राजकारणाच्या दृष्टीनं किती महत्त्वाचं होतं भाजपसाठी? नाही, फार महत्त्वाचं आहे. असं कारण असं की 2019ची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये बिहार आणि उत्तर प्रदेश हे बरोबर ठेवणं भाजपला अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ह्या खेळीमधनं मला असं दिसतं की विरोधक म्हणजे मग ते मायावती असेल किंवा मुलायम सिंग असतील, बिहारमध्ये नितीश कुमार जे आहेत ते सुद्धा आता मग त्या उमेदवारीच्या निमित्ताने का होईना जवळ येतील, अशा प्रकारचं एक राजकीय व्यूहचक्र सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये त्यांची एक रणनीती आपल्याला दिसते. उल्हास बापट यांच्याकडे. उल्हास बापट, या सगळ्या निवडणुका या राजकारणाच्या वरती असाव्या असं म्हटलं गेलं तरी देखील पहिल्या 2 ते 3 निवडणुका सोडल्या तर त्यानंतर अगदी उघडपणे याच्यात राजकारण आल्याचं आपल्याला दिसतं. प्रत्येक राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही सर्वार्थानं वेगळी असते, त्याचे संदर्भ वेगळे असतात. या निवडणुकीचं वैशिष्ट्य आणि संदर्भ काय वेगळे पण आपल्याला सांगता येईल? जसं व्ही गिरी निवडून आले ते त्यावेळेला सत्सद बुद्धीला स्मरून मतदान करा असं आवाहन इंदिराजींनी केलं होतं आणि निजलिंगप्पा यांनी पुरस्कृत केला. त्यावेळच्या सिंडिकेट काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांनी पाडून दाखवलं होतं. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय असेल असं आपल्याला वाटतं? आपण सांगितल्याप्रमाणे गिरी हे इंडिपेंडंट म्हणून उभे राहिले होते आणि इंदिरा गांधींनी काँग्रेसपेक्षा कॉन्शन्स जास्त महत्त्वाचं असं म्हणून काँग्रेसच्या लोकांना गिरींना मतं द्यायला सांगितली होती. त्यावेळी 3 उमेदवार होते, कोणालाच कोटा मिळाला नाही आणि त्यामुळे सगळ्यात कमी मतं असलेले सी.डी. देशमुख जे होते त्यांची मतं ही या दोघांकडे गेली आणि त्याच्यात गिरींनी 4,20,000 काहीतरी मूल्य होतं ते पास केलं आणि संजीव रेड्डी काही तिथे येऊ शकले नाहीत. तेव्हा हा कोटा रीच करणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि आत्ता मी एकसारखं ऐकतोय ही सगळं, याच्यात दलित कार्ड हे खूपदा बोललं जात आहे. म्हणजे वापरू नये असं म्हणताना सुद्धा ते बिंबवलं जात आहे की हा मनुष्य दलित आहे, हे इतरांच्या मनावर बिंबवलं जात आहे, कारण हा कोटा रीच करावा लागतो. मी एक क्षणात निवडणुकीचं सांगू का? हो, जरूर. प्लीज गो अहेड. आपली जी नेहमीची निवडणूक असते त्याच्यामध्ये 100रातली 15 मतं एखाद्याला मिळाली आणि उरलेली 85 मतं जर का डिवाईड झाली तर तो 15 मतवाला निवडून येतो. खरं त्याचं डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे पण तो निवडून येतो. भारताचा राष्ट्रपती हा असा 15 मतांवर निवडून येऊ नये म्हणून कोटा सिस्टीम आहे. तिथे 55-56 कलमाखाली एक कोटा आला, तितकी मतं मिळाली तरच राष्ट्रपती निवडून येऊ शकतो. आणि तो कोटा कसा आहे अगदी थोडक्यात सांगतो की इलेक्टोरल कॉलेज आहे. हे जे इलेक्टोरल कॉलेज आहे हे निवडून आलेल्या संसद सदस्यांचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये नियुक्त सदस्य जे 12 आहेत त्यांचा समावेश नाही. आणि राज्यातली फक्त विधानसभांचे निवडून आलेले सदस्य म्हणजे विधान परिषद नाही. आता यांची मतांची मूल्य ठरवली जातात. ती कशी ठरवली जातात तर राज्याची जी लोकसंख्या असते त्याला त्या राज्यात निवडून आलेले जे सदस्य आहेत त्यांनी भागायचं आणि त्याला 1000ने गुणायचं म्हणजे ती मताची संख्या होते. आणि संसदेची जी लोकं आहेत ती सगळ्या राज्यांची मतं एकत्र करायची आणि त्याला संसद सदस्यांनी भागायचं म्हणजे संसदेच्या सदस्याचं मत ठरतं. मग त्याच्यात खूप फरक पडतो. म्हणजे गोव्याचं जे मत आहे ते 30 असेल आणि संसद सदस्याचं 700 असेल, म्हणजे सगळ्यांना सारखं मत नाही आहे, हे आधी महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्यात कोटा रीच व्हावा लागतो. तो कोटा कसा असतो की एकूण मतं डिवायडेड बाय किती लोकांना निवडायचं आहे तर एकच राष्ट्रपती, तर 1 अधिक 1 म्हणजे 2नी भागायचं अधिक 1 म्हणजे 50% ते पुढे गेलं पाहिजे. हा कोटा रीच व्हावा लागतो. आणि हा पहिल्याच फटक्यात झाला जो सगळ्या राष्ट्रपतींचा झाला. फक्त तुम्ही जे सांगितलं गिरी त्यावेळी तो झाला नव्हता म्हणून सिंगल ट्रान्सफरेबल वोट असतं. म्हणजे मला ए निवडून आला नाही तर माझं मत बीला ट्रान्सफर करा असं लिहिलेलं असतं. तसं सी.डी. देशमुखांची मतं गिरींकडे गेली. ती परिस्थिती आत्ता येईल असं या क्षणाला मला वाटत नाही. बघूया काय होतं. मला एक शेवटचा प्रश्न राजकीय प्रश्न आहे त्याच्यावर मत जाणून घ्यायचं आहे अमर साबळे यांचं.
अमर साबळे, विरोधकांची एकजूट होण्याकरता राष्ट्रपती बोललं जातं, यावर भारतीय जनता पक्षाची रणनीती काय असणार आहे? त्यांनी एकत्र यावं लागणार आहे, कारण भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या पुढे कोणताही एक राजकीय पक्ष टिकू शकणार नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ते एकत्र येणार, परंतु एकत्र आलं तरी राष्ट्रपती निवडीला रामनाथ कोविंदजी निवडून येतील ही काळ्या दगडाची पांढरी रेघ आहे. आणि त्याच्यानंतरच्या 2019 सालच्या निवडणुकांचा जो सातत्याने उल्लेख केला जातो, तर त्याही 2019 सालच्या निवडणुका श्रद्धेय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमताने जिंकल्या जातील, हाही विश्वास आम्हाला आहे. उल्हास बापट, एक शेवटचा प्रश्न असा येतोय की जो वारंवार चर्चेला जातोय की राष्ट्रपती पदाला गुणवत्तेपेक्षा सुद्धा त्याची स्वीकारार्हता हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की तो किती गुणवान आहे, किती लायक आहे, यापेक्षा सुद्धा तो प्राप्त परिस्थितीत किती स्वीकारार्ह आहे याच्यावरच या पुढच्या काळामध्ये देखील राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होणार आहेत का? उल्हास बापट. थोड्याफार अर्थाने हे खरं आहे, कारण 74व्या कलमाखाली देअर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द प्राईम मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाईज द प्रेसिडेंट असं म्हटलं आहे. तेव्हा प्रेसिडेंटवर सगळे सल्ले बंधनकारक असतात, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याला न्यूसन्स व्हॅल्यू म्हणतात, ती राष्ट्रपतींना असू शकते. ते निर्णय परत पाठवू शकतात, कायदा परत पाठवू शकतात, किंवा पंतप्रधान कोणाला बोलवायचं. आता 2019 आता साबळेसाहेब म्हणाले तसं नाही बहुमत, त्यांची खात्री आहे BJPला बहुमत मिळेल अशी, पण नाही मिळालं तर कोअलिशनच्या कुठल्या लीडरला बोलवायचं हे राष्ट्रपती ठरवणार आहेत. तेव्हा शेवट राष्ट्रपतींचं महत्त्व जे आहे त्याच्यात न्यूसन्स व्हॅल्यू जास्त आहे, नाही तर पंतप्रधान या सिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे. बरं, म्हणजे एक प्रकारे झैलसिंग यांना नेमल्यानंतर प्रकाश बाळ जोशी रबर स्टॅम्प असा उल्लेख आपल्याकडे पहिल्यांदा करण्यात आला होता, त्याचीच आठवण आत्ता होते? नाही, मला तर आत्ता आठवण होत नाही आहे. याचं कारण असं की आता जे उमेदवार जे आहेत, जे बिहारचे राज्यपाल आहेत, तर मी आपल्या टी व्हीवरच बघितलं की ज्यावेळेस तो शपथविधी चालला होता, तर त्या शपथविधीमध्ये लालूचा मुलगा जो मंत्रिपदाची शपथ घेत होता, तर वाचताना एक शब्द चुकल्यानंतर गव्हर्नरने त्याला थांबवलं, चूक दुरुस्त केली आणि मग शपथ द्यायला लावली. तर मला असं वाटतं की येणारी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला रबर स्टॅम्प होतील असं मला तरी वाटत नाही. प्रेक्षक, मोदींचं कोविंद कार्ड या विषयाची रंगलेली राजकीय चर्चा आपण पाहिलीत आणि त्याच्या अनेक आयामांना स्पर्श करायचा आपण प्रयत्न केला, परंतु प्रत्येक प्रश्न चर्चेला घेता आला असा काही दावा नाही. रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी देऊन भाजपनं एक प्रकारची सामाजिक समरसता आणि समता जपलेली आहे. शोषित, पीडित, वंचित घटकाला सत्तेत भागीदारी देण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पाठराखण भाजपनं केली आहे. मात्र कोविंद हे केवळ दलित म्हणून नव्हे, त्यांना उमेदवारी दिलेली नाही, तर ते चारित्र्य संपन्न, चिंतनशील, अभ्यासक आणि कट्टर आंबेडकरवादी आहेत. केवळ दलित म्हणून त्यांच्या उमेदवारीला आक्षेप घेणं अथवा समर्थन करणं अन्यायकारक आहे, अशी एक मांडणी आपल्याकडे आज अमर साबळे यांनी केली. तर केवळ दलित आहे म्हणून कोणालाही राष्ट्रपती बनवता येत नाही, त्यासाठी आवश्यक पात्रता देखील अंगी असावी लागते. रामनाथ कोविंद हे केवळ दलित आहेत म्हणून त्यांना राष्ट्रपती केले जात आहे असं जे राजकारण सध्या सुरू आहे, असं जे बोललं जात आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे, अशी खंत काँग्रेसच्या जनार्दन चांदूरकर यांनी व्यक्त केली. एकदा निवडणूक हा शब्द आला की राजकारण येतं, पण कोविंद यांच्या दलित असण्यापेक्षा त्यांच्या पात्रतेवर भर दिला पाहिजे. भारतात राष्ट्रपतींना सर्वाधिकार जरी नसले तरी ते अगदीच शोभेचं पद मात्र नाही. एकदा राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांना 5 वर्ष काढण्यासारखी स्थिती देखील आत्ता नाही. त्यामुळे आपल्या हातातला राष्ट्रपती आपल्या सहमतीचा राष्ट्रपती असावा असं पंतप्रधान मोदींना वाटलं तर त्यात चूक काहीच नाही, असं विश्लेषण राज्यघटनेचे अभ्यासक प्राध्यापक उल्हास बापट यांनी केलं. राजकीय आणि घटनात्मक प्रसंगातून राष्ट्रपतींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळं आपल्याला साधारणतः अनुकूल सहमती असलेला राष्ट्रपती असावा असं प्रत्येक सत्ताधारी पक्षाला, तसं विरोधी पक्षालाही वाटत असतं. या निवडणुकीच्या निमित्तानं विरोधी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण ते एकत्र नांदतील का हा खरा सवाल आहे. पण रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्षाने विरोधकांमध्ये निश्चित
संभ्रम निर्माण केलेला आहे, या सगळ्याकडे आता प्रकाश बाळ जोशी यांनी लक्ष वेधलं. प्रेक्षको, सध्या जिथं जिथं ध्रुवीकरण, तुष्टीकरण हे शब्द आपल्याला ऐकायला येतात आणि त्यांचं राजकारण चालू आहे असं बोललं जातं. त्यामुळे राष्ट्रपती पदासारख्या सर्वोच्च पदाचाही लौकिक कमी झाला की काय असं वाटतं. तो वाढवण्याची गरज आहे. तो चांगल्या मुत्सद्या नेत्याकडून वाढवला जाण्याची गरज आहे. राष्ट्रपतीपदी निवडून येणारी व्यक्ती ही त्याच्या लौकिकाला साजेशी असेल अशी अपेक्षा बाळगूया. राष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीत जातीपातीच्या राजकारणाऐवजी सहमतीचं काही घडेल अशी आशा बाळगूया आणि खऱ्या अर्थानं घटनेला सर्वोच्चपदी मानणारा आणि घटनेचंच राज्य या देशात आहे याची जाणीव पदोपदी करून देणारा राष्ट्रपती आपल्याला मिळेल अशी अपेक्षा बाळगूया. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.